4 वाजलेत आणि वातावरण कसं झालंय बघा आणि गरजतंय. हे बघा आभाळ तिकडे चालू आहे. कांद्याची लागण आमचा गणेश तिकडे गेलाय शंभूकडे आणि असं वाटतं की पाऊस येईल. थोडा आला तर बरंच आहे. हां हां ना. तर गणेशने काय आणले चला तुम्हाला दाखवते. मामा आलेत बाहेर गेले ते तिकडून आले येताना वडापाव घेऊन आलेत. मग गणेश आमच्यासाठी इकडे वडापाव घेऊन आले. हे बघा. तर आत्या काय म्हणतायत कोंबडीचा अंड ह्याच्यापेक्षा मोठा आहे या वडापावपेक्षा, म्हणजे वड्यापेक्षा असा वडा आहे. तर गणेश इकडे घेऊन आलाय छान रानात वडा. तर आम्ही पाणी प्यायला घेऊन आलतो. आत्या बसलेत इकडे आणि छान असा वडापाव आता खातो. आता आणलेत तर खावेत. येताना जेवण करून आलतो. थोडंसं राहिले आता आमचं लावायचं. हे पूर्ण लावून झाले. आता जिकडे ते का तिकडे गणेश आणि शंभू आहेत ना त्याच्या पलीकडे आम्हाला लावायचं आहे. इकडची पपई बघा केवढी सुंदर आहे, पण गोडच नाही पपया. तर ह्या दोघाला देते खायला एक एक वडापाव. आम्हाला काही भूक नाही आहे. पाणी प्यायला थांबलो होतो आम्ही. आणि वातावरण कसं झालं आहे बघा. 4 वाजलेत पण आभाळ आलेलं आहे. हां ना. तर कसे वाटले वडापाव गावाकडचे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आत्या म्हणतात त्याच्यापेक्षा अंडीत मोठी आहेत.